गेल्या सुमारे 15 वर्षाच्या वकिली व्यवसायाच्या कारकिर्दीत विविध प्रकारचे लोक त्यांची विविध प्रकारची कामं घेऊन माझ्याकडे येत असतात. विशेषतः गेल्या काही वर्षापासून जेव्हापासून मी YouTubeवर व्हिडिओ टाकणं सुरू केलेलं आहे, तेव्हा ते व्हिडिओ बघून बहुसंख्य लोक दुसरं मत म्हणजे सेकंड ओपिनियन घेण्याकरता सुद्धा माझ्याकडे येत असतात. आता या लोकांपैकी काही लोकांना कायदेशीर कार्यवाही सुरू करायची असते, त्याच्या अगोदर ते येतात. आणि काही लोकांनी कायदेशीर कार्यवाही सुरू झालेली असते, पण त्यांना त्याबाबत निश्चित काही माहिती नसतं, की आपली नक्की स्थिती काय आहे, किती चांगली, किती वाईट आहे आणि त्याचं योग्य मार्गदर्शन सुद्धा त्यांना मिळत नसतं. हा जो सगळा माझा 15 वर्षाचा अनुभव आहे, त्यातनं जी सगळ्यात प्रमुख गोष्ट माझ्या लक्षात आली, ती तुमच्यासमोर प्रामाणिकपणे मांडण्याकरता हा एक स्वतंत्र व्हिडिओ मी केलेला आहे. विशेषतः जे लोक माझ्याकडे सेकंड ओपिनियन म्हणजे दुसरं मत घेण्याकरता येतात, त्यापैकी बहुसंख्य लोकांना धक्का बसतो. याचं कारण असं, की दुसऱ्या मताकरता येणाऱ्या बहुसंख्य प्रकरणांमध्ये विशेष दम नसतो. त्यात काही करावं, त्यात यश यावं असं काही नसतं. आणि गंमत म्हणजे असं असून सुद्धा काही लोकांना विविध कायदेशीर मार्गाने जा असं सांगण्यात आलेलं असतं. काही लोकं ते सल्ले, ते मार्गदर्शन शिरोधार्य मानून त्याप्रमाणे बरेचसे किंवा काही अंतर पुढे गेलेले सुद्धा असतात. मग हे सगळं ऐकून आल्यानंतर जेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगतो, की तुमच्या प्रकरणामध्ये बाबा एवढा काही दम नाहीये, तेव्हा सगळ्यात पहिले त्यांचा माझ्यावर विश्वास बसत नाही. आणि इथूनच सगळा खेळ सुरू होतो विश्वासाचा. माझं तर सगळ्या लोकांना सांगणं असतं, की माझ्यावर विश्वास ठेवूच नका. कारण विश्वास ही एक अशी गंमतशीर गोष्ट आहे, की जिथे संदेह आहे, जिथे शंकेची जागा आहे, त्या संदेहाची किंवा शंकेची जागा भरून काढण्याकरता म्हणून विश्वासाची गरज असते. जिथे 100% तथ्य आहे, तिथे विश्वासाची आवश्यकता नाही. अगदी साधं उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झालं, तर चंद्र सूर्यावर तुम्हाला विश्वास ठेवायची गरज आहे का? ते तुम्ही डोळ्यांनी बघू शकता. गुरुत्वाकर्षण याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवायची गरज आहे का? नाही. हे त्रिकालबाधित तथ्य आहे. त्याचा तुम्ही कुठल्याही क्षणी अनुभव घेऊ शकता. आता काही लोकांना वाटतं, की हे शास्त्रीय जे ज्ञान आहे किंवा शास्त्रीय गोष्टींबाबत हे जे लागू होतं, ते कायदेशीर गोष्टींबाबत लागू होऊ शकत नाही. तसं नाहीये. आता आपलं कायदेशीर क्षेत्र किंवा कायदेशीर क्षेत्रातल्या घडामोडी या 100% विज्ञानाप्रमाणे घडत नसल्या, तरी अगदीच काही विपरीत दरवेळी घडतं असं नाही किंवा दरवेळेला 180 कोनातनं त्या गोष्टी उलट्या-पालट्या फिरतात असंही नाही. गेल्या अनेक वर्षामध्ये कायद्याची जी उत्क्रांती होत गेलेली आहे, त्यामध्ये काही स्थापित तत्व आहेत आणि जी स्थापित तत्व आजही कायम आहेत आणि नजीकच्या किंवा लांबच्या भविष्यात सुद्धा ती कायम राहणार आहेत. ज्या काही छोट्या-मोठ्या गोष्टी बदलत असतात, त्या काळाप्रमाणे बदलतात. त्याला काही इलाज नाही. पण ज्या मूलभूत गोष्टी असतात, मग ते क्षेत्र कोणतंही असो, ते वकिलीचं असो, वैद्यकीय असो किंवा इतर कोणतंही क्षेत्र असो, त्या क्षेत्रातल्या मूलभूत गोष्टी सर्वसाधारणतः बदलत नाहीत. आणि माझं सगळ्यांना तेच म्हणणं असतं, की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवूच नका. कारण माझ्यावर तुम्हाला विश्वास ठेवायची गरजच नाही. कारण तुम्हाला तुमच्या प्रकरणाच्या अनुषंगाने कायदेशीर तथ्यांच्या आधारावरच मी सल्ला देणार आहे. मला काय वाटतं, तुम्हाला काय ऐकायला आवडेल किंवा 4 लोकं काय करतात, याला माझ्या दृष्टीने शून्य किंमत आहे. म्हणजे बरेच वकील किंवा कायदेशीर सल्लागार किंवा सल्लागारांची एक भीती काय असते, की आपल्याकडे आलेल्या माणसाला तोंडावर नाराज कसं करायचं? तर ही भीड मी कधी बाळगली नाही आणि इथून पुढे सुद्धा कधी बाळगणार नाही. कारण जो माणूस माझ्याकडे सल्ला मार्गदर्शन घ्यायला आलेला आहे, त्याला सल्ला आणि योग्य मार्गदर्शन करणं हे माझं कर्तव्य आहे. त्याला खुश करणं, त्याची खुशमस्करी करणं हे माझं कर्तव्य नाही. मी जर त्याला योग्य सल्ला, योग्य मार्गदर्शन दिलं आणि त्याने तो नाराज झाला, तरी ते मला चालणार आहे, किंबहुना ते मला चालतं. आणि बहुसंख्य लोकं जी माझ्याकडे येतात, ती नाराजच होतात. कारण आजपर्यंत त्यांचे जे सगळे कल्पना विश्वातले सगळे जे रम्य सगळ्या गोष्टी असतात, त्या माझ्यासमोर धडा-धडा, धडा-धडा, धडा कोसळतात. आजपर्यंत त्यांनी जे
समज म्हणा किंवा विश्वास म्हणा जे उराशी कवटाळलेले असतात, बाळगलेले असतात, या सगळ्यामध्ये काहीही अर्थ नाहीये, या सगळ्यामध्ये काहीही तथ्य नाहीये. हे जेव्हा मी त्यांना सांगतो आणि त्यांच्या त्या विश्वासाच्या फुग्याला टाचणी लावतो, तेव्हा साहजिकपणे त्यांना दुःख होतं, ते नाराज होतात. पण ते जरी झालं, तरी दीर्घकालीन फायद्याच्या दृष्टीने तसंच होणं गरजेचं आहे आणि तसंच करणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून माझ्याच बाबतीत असं नाही, माझं तर असं म्हणणं आहे, की तुम्ही कोणत्याही क्षेत्रातल्या कोणत्याही कामाबद्दल कोणावरही विश्वास ठेवायची गरजच नाही ना हो. जर एखाद्या माणसाकडे तथ्य असतील, तर विश्वासाची गरज काय आहे? आणि ज्या अर्थी एखादा माणूस तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवा असं सांगतोय, याचा अर्थ त्याच्याकडे तथ्यांश काही नाही आहे. आणि सुदैवाने किंवा दुर्दैवाने माझ्याकडे जे लोक येतात, विशेषतः मगाशी म्हटल्याप्रमाणे म्हटलं, की जे लोक दुसरं मत घेण्याकरता येतात, ते याच व्यूहचक्रामध्ये चक्रव्यूहामध्ये अडकलेले असतात, की त्यांना कोणावर तरी विश्वास ठेवायचा असतो. त्यांना कोणावर तरी विश्वास ठेवलेला हवा असतो. त्यांना सुद्धा हे हवं असतं, की कोणीतरी त्यांना सांगावं, माझ्यावर विश्वास ठेवा. पण माझं असं म्हणणं आहे, की सर्वसामान्य नागरिक आणि पक्षकारांनी सुद्धा आपल्याला कोणावर तरी विश्वास टाकायला मिळावा, हा हट्ट आणि हा वेडेपणा थांबवला पाहिजे. माझ्यावर विश्वास ठेवा, मी सांगतोय ना, ह्या गोष्टींना माझ्या दृष्टीने काडीची किंमत नाही. तुम्ही सांगताय किंवा मी सांगतोय, ह्याला काही अर्थ नाही हो. आपण काय ब्रह्मदेव आहोत का? किंवा कोणतीही व्यक्ती काय ब्रह्मदेव आहे का? की त्याच्या तोंडातनं निघालेले शब्द म्हणजे अगदी ब्रह्मवाक्य ठरावं. असं नसतं आणि असं असू पण नाही. म्हणून कोणत्याही क्षेत्रातल्या माणसाकडे जेव्हा तुम्ही जाल, तुमची समस्या सांगाल आणि तो जर विश्वास वगैरे या गोष्टींवर त्याची गाडी जायला लागली, तर त्याला त्याची फी द्या, तिकडनं उठा, त्यांना राम-राम करा आणि आपला मार्ग धरा. कारण त्या माणसाची गाडी तथ्य सोडून जर विश्वासाकडे वळली असेल, तर त्याच्याकडे एक तर तथ्य नाही आहेत किंवा त्याच्याकडे जी तथ्य आहेत, ती त्यांना तुम्हाला सांगायचं धीर होत नाहीये. मग ती कारणं काहीही असो. हां, तुम्हाला जर तथ्य नकोच असतील, तुम्हाला तुमच्या विश्वासाच्या फुगेमध्ये अजून हवाच भरून हवी असेल, तर तुम्ही त्या मार्गाने पुढे जाऊ शकता. पण जे विश्वास, ज्या श्रद्धा, जे विचार आपण उराशी कवटाळलेले आहेत, त्याचं सत्यान्वेषण जर तुम्हाला करायचं असेल, तर तुम्हाला विश्वासाची साथ, विश्वासाचा हात सोडून द्यायला लागेल. कारण जोवर तुम्ही विश्वास सोडून देत नाही, तोवर तुमची तथ्याकडे वाटचाल सुरू होणं हे जवळपास अशक्य आहे. म्हणजे असं म्हणतात, की सत्याकरता 2 गोष्टी आवश्यक असतात. एक सत्य बोलू शकणारा आणि दुसरा सत्य ऐकू शकणारा. म्हणून जेव्हा तुम्ही पक्षकार म्हणून कोणत्याही बाबतीत सल्ला किंवा मार्गदर्शन घ्यायला जाता, तेव्हा पहिली तुमची तयारी किंवा तुमचं कर्तव्य म्हणजे सत्य ऐकायची तयारी तुमची असली पाहिजे. तुम्हाला पाहिजे तेच बोललं जाईल, तुम्हाला पाहिजे तेच सांगितलं जाईल किंवा तुमची बाजू किती भक्कम, तुमची बाजू किती बरोबर, हेच जर तुम्हाला ऐकायचं असेल, तोच जर तुमचा हट्ट असेल आणि समोरच्या सल्लागाराने जर तो हट्ट पुरवला, तर त्यात तुमचा 50% दोष आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. म्हणून सगळ्यात पहिले कुठेही तुम्ही गेलात, की त्यांना हे स्पष्टपणे सांगितलं पाहिजे, ही आमची कागदपत्र, ही आमची एकंदर परिस्थिती. आता याच्याबाबत मला खरं काय ते सांगा. ते खरं मला पटलंच पाहिजे, मला आवडलंच पाहिजे किंवा माझा त्याच्यावर विश्वास बसलाच पाहिजे, हा आग्रह कृपया बाळगू नका. कारण जेव्हा तुम्ही तथ्याला भिडायला तयार व्हाल, तेव्हाच समोरचा माणूस तुम्हाला बिनदिक्कतपणे तथ्य सांगेल. कारण सुदैवाने किंवा दुर्दैवाने आजही बहुसंख्य सल्लागार किंवा मार्गदर्शक जे असतात, ते तोंडावर तुमच्या प्रकरणात काही अर्थ नाही, हे सांगायला अजूनही बिचकतात. तसं बिचकायचं खरं म्हणजे काही कारण आहे का? तर नाही. मी अगदी पहिल्या दिवसापासून गेल्या 15 वर्षात असा कधीही बिचकलो नाही. पण प्रत्येकाची कामाची एक तऱ्हा असते आणि ते संसर्गजन्य आहे. म्हणजे जसं लोक करतात, तसंच बहुसंख्य लोक करत राहतात. त्यामुळे त्यांना त्या संकोचातनं बाहेर काढण्याकरता सगळ्यात पहिले सुरुवात माझ्या मते पक्षकार म्हणून तुम्ही केली पाहिजे. तुम्ही कटू सत्य ऐकायची तयारी दाखवली, तर तुमचं 50% कर्तव्य तुम्ही पूर्ण केलं, असं आपल्याला म्हणता येईल. आता तुम्ही 50% कर्तव्य पूर्ण केलं,
की समोरची व्यक्ती पण 50% कर्तव्य पूर्ण करेलच याची काही खात्री नाही. म्हणूनच मी म्हणतो, की असं जर तुम्हाला कुठलाही सल्ला मिळाला, तर त्याच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. विशेषतः तो सल्ला जर तथ्यावर आधारित नसेल, तर अजिबात विश्वास ठेवू नका. आणि जोवर तुम्हाला तथ्यावर आधारित योग्य सल्ला मिळत नाही, तुमच्या तर्काला, तुमच्या बुद्धीला पटणारा सल्ला मिळत नाही, तोवर अंतिम निर्णय किंवा अंतिम निष्कर्षापर्यंत कृपया येऊ नका. आणि शेवटी मला पुन्हा एकदा तेच सांगायचंय, माझ्यावर किंवा इतर कोणावरही कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवू नका, तशी आवश्यकता नाही. कारण जिथे तथ्य आहे, तिथे विश्वासाच्या कुबड्यांची अजिबात गरज नाही. हा विषय तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.